शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. अजित पवार मुर्दाबाद. परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या, शेतकरी आक्रमक. पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्ट संकेत. पुढली मोठी बातमी निघते, आज राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते, कांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, दर घसरले, कांदा उत्पादक संघटनेची केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी. पुढली मोठी बातमी निघते, नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीसाठी अजित पवार यांची योजना अमान्य, संपूर्ण व्याजमाफीचा शेतकऱ्यांचा आग्रह कायम. पुढली मोठी बातमी निघते, वाडा मोखोडा तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या घरांचे आणि फळबागायतदारांचे प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, शेतमजुरांची निम्मी मजुरी मनरेगातून द्या, शेतकरी संघटनाची मागणी, समितीची नियुक्ती करणार, बच्चू कडू यांची माहिती. पुढली मोठी बातमी निघते, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्यासाठी नागपूरला निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुढली मोठी बातमी निघते, मिरची उत्पादक शेतकऱ्यांना फसवले तर गाठ माझ्याशी, आमदार संतोष दानवे आक्रमक. पुढली मोठी बातमी निघते, अजितदादांकडून विमानतळाची घोषणा, बीडचं स्वप्न होणार पूर्ण, नवे कलेक्टर लागले कामाला. पुढली मोठी बातमी निघते, कापूस आयात शुल्काबाबत शेतकरी हिताचा निर्णय घेणार, केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्र्यांचे आश्वासन. पुढली मोठी बातमी निघते, 72 तासात लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार, खात्यात खटाखट 1500 रुपये जमा होणार. पुढली मोठी बातमी निघते, बळीराजाच्या खात्यावर आजपासून 75% पीक विम्याची रक्कम जमा, बळीराजाला दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.